नमस्कार. बी भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी राजबनकर. महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून वेगवेगळ्या जाती समूहाचे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. आता काही समाज बांधव अनेक समाजातील वेगवेगळ्या जाती समूहामधील जातींना समाविष्ट करण्यासाठी वेगवेगळे आंदोलन सुरू असतानाच आदिवासी समाजाचे नेते दीपक बर्डे हे शबरी माता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुका कन्नड येथे मोठा मोर्चा काढला व तहसील कार्यालयावर हा मोर्चाने त्यांनी तहसीलदार समोर अनेक मागण्या ठेवल्या. बघूया दीपक बर्डे यांची ही सविस्तर मुलाखत. नमस्कार. बी भारतभूमी या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी राजबनकर. आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तालुका कन्नड येथे शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष माननीय दीपक बर्डे यांच्या मुलाखत घेणार आहोत. यांनी विविध मुद्द्यावरती तहसील कार्यालय कन्नड येथे निवेदन दिले आहे. बघूया आपण हे स्वतः यांच्या शब्दातून काय सांगतात. नमस्कार. नमस्ते. आज आपण कन्नड येथे जो समूह निर्माण केला आणि या समूहाद्वारे आपण तहसील कार्यालय कन्नड येथे कुठल्या कुठल्या मागण्या या तहसीलदार समोर ठेवल्या. आज महाराष्ट्रभर आरक्षणाचा मुद्दा उठलेला आहे. तर आम्ही आरक्षणाच्या विषय या ठिकाणी आज आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ तर यांनी या ठिकाणी रस्ता रोको कन्नड तालुक्यात ठेवला होता. तर साहेबांचं असं म्हणणं होतं की आज बाजार बी आहे, तर आज रस्ता रोको तुम्ही म्हणजे ना करण्यापेक्षा आपण सर्वजण बसून या ठिकाणी चर्चा करू आणि आपल्या काय मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करू. तर आत्ताच आम्ही साहेबांना भेटलो. तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की आता पावसाच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप काही नुकसान झालेलं आहे, तर त्याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पंचनामे चालू आहेत. एक आम्हाला अजून 15 दिवस द्या. जेही तुमचे मुद्दे आहेत ते आम्ही पूर्ण मुद्द्यावर काम करू असं त्यांनी आम्हाला आता त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर दुसरा आमचा विषय असा आहे की आपल्या या तुमच्या कन्नड तालुक्यामध्ये वन जमीन असेल, गायरान जमीन असेल व गावठाण असेल, गुरेचरण असेल व राहती जागेचा प्रश्न असेल किंवा घरकुलाचा प्रश्न असेल, जे लहान लहान मुलं आहेत तर ह्या लहान मुलांचं आणि आमचे ऊसतोडी बांधव असेल तर ऊसतोडी बांधव आमचे गावाला ऊस तोडायला कारखान्याला जात असताना त्या ठिकाणी कुठे राहणार शेतीमध्ये कुठेही डिलिव्हरी होऊ शकतं, कुठे बी होतात आणि बऱ्याचशा ठिकाणी काय झालं की त्यांच्या त्या ठिकाणी नोंदी झालेल्या नाही आहेत. नोंदी म्हणून आम्ही सरांना सांगितलं की त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळाल्या पाहिजे. म्हणून सरांनी सांगितलं की जन्म प्रमाणपत्र आम्ही त्यांना देऊ. म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी सांगितले की आम्ही पुढे आता त्या ठिकाणी आम्ही कळवणार आहोत, कारखान्यालाही आम्ही पत्र देणार आहोत की दर ठिकाणी ज्या ठिकाणी डिलिव्हरी होईल, ज्या बहिणीची ज्या ठिकाणी डिलिव्हरी होईल त्या ठिकाणी त्यांची नोंद होईल, त्या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीने सरकारी त्या ठिकाणी कर्मचारी पाठवू आणि त्या ठिकाणी म्हणजे अशी कुठेही वंचित कोणी राहणार नाही त्यांची त्या ठिकाणी नोंद करू असंही त्यांनी आम्हाला आता सांगितलं. आणि राहिला वन जमिनीचा आणि गायरान जमिनीचा विषय, तर त्यांनी काय सांगितले की अपात्र आणि पात्र, अपात्र आणि पात्राचा असा विषय झाला की यांचे काही अधिकारी कर्मचारी वन क्षेत्रामध्ये किंवा गायरान ठिकाणी जातात, पण खोटे नाटे ग्रामपंचायत मधून असून किंवा तलाठी भाऊसाहेबांनी पंचनामे खोटे नाटे करून त्या ठिकाणी आमचे लोकांचे अपात्र करून त्या ठिकाणी जमिनीवरचे अतिक्रमण हटून त्या आदिवासींना बेघर केलेला आहे. म्हणून ह्या कन्नड तालुक्यामध्ये हे मुद्दे घेऊन आम्ही आता तहसीलदार साहेबांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला एक 15 दिवसाची त्यांनी मुदत दिलेली आहे. याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट हा एक मुद्दा आहे. हा मुद्दा कसा जरा स्पष्ट करून सांगा. तर हा हैदराबाद ग्रॅज्युएटचा असा विषय आहे की संविधान नव्हतं, संविधानाच्या आधी हा ग्रॅज्युएटचा विषय आहे. आता हैदराबादचा आणि महाराष्ट्राचा विषय लांबच राहिलेला आहे. तर माझं म्हणणं काय आहे की आम्ही कोणाच्या आरक्षणाच्या विरोध नाही. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर लिहून ठेवलं असेल संविधानामध्ये की ह्या लोकांना आरक्षण द्या, आम्ही आरक्षणाच्या विरुद्ध नाही आहेत. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे त्यांना की तुम्ही आरक्षण घ्यायचं तर प्रेमाने घ्या, आमच्या आया बहिणी काढू नका. आता बऱ्याचशा ठिकाणी बघितलंय आमच्या महिलांना शिव्या गाळ्या करतायत, खूप काही कमेंट घाण कमेंट येत आहेत बरेचशा सोशल मीडियावर. ह्या गोष्टी घडू नये का की आम्ही बघा, आम्ही कोणाला शिव्या गाळ्या करत नाही. तर आमचं म्हणणं आहे की या हैदराबादच्या ग्रॅज्युएटला आम्ही मानत नाही आणि याला आमच्याकडे किंमत नाही. का किंमत नाही? आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच मानतो आणि आम्ही संविधानालाच मानतो. आणि आम्हाला माहिती आहे इथे
हैदराबादच्या ग्रॅज्युएटच सोडा विषय, पण इथं असं झालं की आमचं संविधानच संपवायचा मागे लागलेलं आहे. आरक्षणाचा हा मुद्दा नाहीये, कुठून तरी थोडं थोडं करून संविधान संपवायचं आहे, पण असं महाराष्ट्रात होणार नाही. म्हणून एसी आणि एसटी ला माझी नम्र विनंती आहे की आपण जाग्यावर रस्त्यावर आपण उतरायला पाहिजे. आज जसं आदिवासींवर बितलंय तसं एसटी वरही बितायला नको, एसी वर बितायला नको. म्हणून आपण सर्वजणांनी एका जोटाने आल्या पाहिजे आणि आरक्षण हे आपलं संपलं नाही पाहिजे, याचं आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे. म्हणून आम्ही आदिवासी बांधवांकडून एवढीच माझी नम्र विनंती आहे. याच्यामध्ये आधार कार्डचा मुद्दा आहे, हो. त्यानंतर मतदान कार्डचा मुद्दा आहे, राशन कार्डचा मुद्दा आहे आणि जात प्रमाणपत्राचा मुद्दा आहे. असे हे अनेक मुद्दे तुम्ही कोणत्या संदर्भात मांडलेत? आमचा असा विषय आहे, आमचा आधार कार्डचा विषय असा आहे, आम्ही आदिवासी असल्यामुळं काही आदिवासींची परिस्थिती नसते लग्न विवाह करण्याची. कोणी मंदिरात लग्न करतं, कोणी बाहेर गेलं तर तिकडच सोयरिक्या होतात, संबंध होतात, तर त्या ठिकाणी त्यांचे लग्न होतात. आता असा विषय झालाय की बऱ्याचशा आमच्या बहिणी आहेत, त्यांचे बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की युवा नोंदणी होईना. युवा नोंदणी नसल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना आधार कार्ड मिळेना. आधार कार्ड मिळत नसल्यामुळं आम्ही ते आज तो त्या ठिकाणी तो विषय मांडला की आज जन्मपत्र, आता बघा बऱ्याचशा ठिकाणी बघितलं की कोणाकडे जन्माचं पत्रच नाहीये. जन्मच ऑलरेडी मी तुम्हाला आता सांगितलं की रानावनात झालेले आहेत काही ठिकाणी, तर त्यांचं जन्माचं पत्र कुठून आणायचं. म्हणून साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू, म्हणून तुम्ही आम्हाला एक 15 दिवस द्या. आणि राहिला प्रश्न आपल्या राशन कार्डचा, तर राशन कार्डच्या विषय असा बी विषय आहे की आम्ही त्या विषयावर मी भुजबळ साहेबांना भेटलो, जे अन्न पुरवठा मंत्री आहेत, त्यांनाही मी भेटलो. असं झालंय, काहींना राशन कार्ड आहेत पण त्यांना त्या ठिकाणी राशन मिळत नाही. म्हणून त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी प्रांत असेल, BDO असेल, तहसीलदार असेल, त्या ठिकाणी सर्वांना त्यांनी येवला तालुक्यात बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हे आदिवासी आहेत, त्यांचा अधिकार आहे, यांना तुम्ही अंत्योदयमध्ये बसून सर्व कुटुंबांना 35-35 किलो धान्य मिळाल्याच पाहिजे, हा तुमचा हक्क आणि अधिकार आहे, असं त्यांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं. आदिवासी समाजाकडे स्वतःचे घर नाहीये आणि स्वतःची जागा नाही, या संदर्भात तुम्ही तहसीलदाराला काय निवेदन दिलं? हा, तर त्यांना आम्ही आता सांगितलं सर की आता आमच्या लोकांकडे राहायला जागा नाही, घरकुल नाही. तुम्हाला आता शासन निर्णयही काढला, जे आता महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब, त्यांनीही शासन निर्णय काढलेला आहे का की जे ज्यांना घरकुल आलंय तर त्यांना त्या ठिकाणी त्यांचे पंचनामे करून ते प्रस्ताव ग्रामपंचायतने पाठवल्या पाहिजे. ते BDO साहेबांना जर त्यांनी पाठवले तर BDO साहेबांकडे गेले तर ते पुढे पाठवतील आणि त्या ठिकाणी ते घरकुलापासून आमचे आदिवासी बांधव वंचित राहणार नाही. तर याच्यासाठी ग्रामपंचायतने दखल घेतल्या पाहिजे, म्हणून आम्ही साहेबांना आता त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. तर त्यांनी आता सांगितलं की आता तुमच्या आधीच आम्ही BDO साहेबांना बोलून घेतलं की अशी घरकुलाची यादी कुठली आली असेल त्यांचं पटकन सर्वे करून आणि त्या ठिकाणी त्या लोकांना घरकुल द्यावा. तुम्ही समाज बांधवाला काय संदेश देऊ इच्छिता? तर माझं समाज बांधवांना एवढीच नम्र विनंती आहे, आपण शिकायला पाहिजे, शिकून आपल्याला 4 गोष्टी माहिती झाल्या पाहिजे. आता तुम्ही कव्हर अडाणी राहायचं, तर आपण ऊस तोडीला जात असतो, आपले लेकरं बाळ घेऊन जाऊ नका, त्यांना शिक्षणाकडे आबाद घ्या. आणि ज्यांचे वन जमिनी गायरणीचा विषय असेल तर येणाऱ्या 1 तारखेला माझं मुंबईला उपोषण आहे, आझाद मैदानावर मी उपोषणला बसणार आहे, आमरण उपोषणला. आपला कुठलाही प्रश्न असेल तर त्या ठिकाणी आपण आपली हजेरी लावा आणि आपण त्या ठिकाणी मला भेटण्यासाठी यावं, एवढी नम्र विनंती करतो आपल्यास.